लॅक्टिक ऍसिड पासन ह्या 3 गोष्टी आपल्याला बनवायच्या आहेत. ऍसिटिक ऍसिड बनवायचा आहे, ब्युट्रिक ऍसिड बनवायचा आहे आणि प्रोपियोनिक ऍसिड बनवायचा आहे. कुणापासून बनवायचा आहे? फर्मेंटेशनचा सगळ्यात पहिला प्रोडक्ट लॅक्टिक ऍसिड. आता गंमत तुम्हाला मी अशी सांगतो बघा, लॅक्टिक ऍसिड पासून वेगवेगळे ऍसिड तयार होतात. जादून होतात का? नाही. तिथे एक सिस्टीम आहे पोटात. रुमेन मध्ये एक सिस्टीम आहे. ती काय सिस्टीम आहे? त्या लॅक्टिक ऍसिडला ह्या 3 ऍसिड मध्ये कन्वर्ट करणारे बॅक्टेरिया आहेत. लॅक्टिक ऍसिड कन्व्हर्टिंग बॅक्टेरिया. जर त्यांचा काउंट कमी झाला, समजा एखाद्या गायीच्या पोटात 1,00,000 बॅक्टेरिया लागतात त्या लॅक्टिक ऍसिड पासून हे 3 ऍसिड बनवायला, आणि त्याचा जर काउंट 75,000 वर आला, काय म्हणतोय मी, 75,000 वर आला, धरण बांधताना धरणाच्या दरवाजात उगा जर बारीक, मी काय म्हणतोय, उगा बारीक दाबनावणी जरी सांद राहिली तरी त्या दाबनावणी राहिलेल्या सांदीवर 10 एकर रान भिजतंय, ध्यानात ठेवा. काय म्हणतोय मी, 10 एकर रान भिजतंय. तसं इथं 25% बॅक्टेरिया जर कमी पडले तर त्याच्यापासून लॅक्टिक ऍसिड प्रॉपर युटिलाइज होत नाही बॉडीमध्ये. लॅक्टिक ऍसिड प्रॉपर युटिलाइज न झाल्यामुळं मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं की तो लॅक्टिक ऍसिड जनावरांच्या रक्तात जातो, जनावरांच्या रक्तातनं खुरांमध्ये येऊन बसतो, खुरांमध्ये येऊन, आणि मग खुरांना हे सगळे कॉम्प्लिकेशन्स येतात. आता मग काय करायचं? ज्या पशुपालकांच्या गोठ्यामध्ये सध्या हे प्रॉब्लेम्स आहेत, मी काय सांगतोय, त्यांनी नीट लक्ष देऊन ऐका. त्यांनी काय करायचं? आता उद्यापासून आपल्या पहिला सगळ्यात महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगितलेला, आपल्या गायींचं डिवर्मिंग करून घ्यायचं. रुमेन मधले फ्लुक्स आणि आतड्यांमधले वर्म आपल्याला मारून टाकायचे. ते झाल्यानंतर बाबा हे माझ्या गायीच्या पोटातलं जे लॅक्टिक ऍसिड जे कन्वर्ट करायचं आहे त्याला मला 25,000 तयारीचे सैनिक मला ऍडिशनल आतमध्ये पाठवायचे आहेत. तर ते 25,000 तयारीचे सैनिक कोण आहेत? कोण आहेत? हे प्रोबायोटिक्स आहेत. ते 25,000 सैनिक आहेत ना, ते आपण ह्या प्रोबायोटिकच्या माध्यमातून देणार आहोत. मग हे प्रोबायोटिक्स कुठले कुठले आहेत? आयोजकांनी मला परमिशन दिलेले, मी तुम्हाला आता नावं सांगतो. ह्या प्रोबायोटिक्स मध्ये सगळीकडे सहज उपलब्ध असलेला ईस्ट कल्चर, लाईव्ह ईस्ट कल्चर, प्रोविसॅक नावाचं ईस्ट येतं कारगिल कंपनीचं. ते पावडर फॉर्म मध्ये पण येतं, आणि जे प्रोविसॅक डायमंड नावाने एक ईस्ट येतं पावडर, ती पावडर पोस्ट बायोटिक आहे पावडर. म्हणजे त्याच्यात लाईव्ह कल्चर पण आहे, लाईव्ह ईस्ट कल्चर पण आहे, आणि त्या लाईव्ह ईस्ट कल्चरचं खाद्य पण आहे पोस्ट बायोटिक. प्रोविसॅक डायमंड नावाची पावडर येते, इसॅक नावाची पावडर पण येते, गोळ्या पण येतात. प्रोविसॅक डायमंड नावाच्या गोळ्या पण मार्केटमध्ये येतात. रेसोफिड म्हणून विरबॅकची गोळी आहे, त्याच्यामध्ये पण ईस्ट कल्चर आहे. त्याच्यानंतर ऍक्टिसाप नावाचं ईस्ट मार्केटमध्ये उपलब्ध आहे. एमॅक्स नावाचं ईस्ट कल्चर मार्केटमध्ये उपलब्ध आहे. असं एक 4 ते 5 कंपन्यांचं चांगलं ईस्ट मार्केटमध्ये उपलब्ध आहे. किंवा रुमेनोटोरिक्स, इकोटास नावाची गोळी आहे इंटास कंपनीची. त्याच्यानंतर ऍप्टिक्विक बूस्ट नावाची गोळी आहे मॅनकाइंड कंपनीची. अशा बऱ्याच कंपन्यांची ईस्ट कल्चर, चांगले ईस्ट कल्चर आज मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. परंतु ज्या गोठ्यामध्ये अॅक्यूट रुमिनल ऍसिडोसिस आहे, ज्या गोठ्यांमध्ये हे प्रॉब्लेम्स आहेत, त्यांना माझी विनंती आहे, उद्यापासून पुढचा किमान 1 ते 1.5 महिना आपल्या गायींना कमीत कमी 25 ग्रॅमनं चांगलं ईस्ट कल्चर आपण दिलं पाहिजे. चांगलं ईस्ट कल्चर आता नाव सांगितलेलं पैकी तुम्ही कुठलंही ईस्ट कल्चर 25 ग्रॅम डोस प्रमाणे 1 महिना तरी पुढचं दिलं पाहिजे, जेणेकरून लॅक्टिक ऍसिडचं कन्व्हर्जन चांगलं होईल. इथून पुढचे होणारे जे कॉम्प्लिकेशन्स आहेत ते कॉम्प्लिकेशन थांबतील. पण ही चालू कंडिशन आहे, ह्या चालू कंडिशनला ट्रीट करण्यासाठी आपल्या खुरांची व्यवस्थित चाळणी करून घ्यायची. त्या खुरांमध्ये जे जखमा झालेल्या आहेत त्या जखमांना आपल्या घरी तयार केलेल्या हळकुंडाची हळद आणि इलँको कंपनीची नेगासंट नावाची पावडर आहे, ती पावडर आणि हळकुंडाची हळद प्रॉपर मिक्स करायची आणि ती त्या जखमांमध्ये भरायची
आणि त्याला एक फडकं वगैरे खालनं बँडेज वगैरे बांधायचं. असं दिवसातनं एकदा जर करत गेलात आणि त्याच्यासोबत ह्या जखमा भरून येण्यासाठी मार्केटमध्ये उपलब्ध असलेले एन्झाईमचे काय प्रोडक्ट आहेत त्याच्यामध्ये अॅलेम्बिक कंपनीची टिश्यू हिल नावाची गोळी जबरदस्त काम करते. सकाळी 3 गोळ्या, संध्याकाळी 3 गोळ्या. ह्यानं गायीचं लंगडणं कमी होऊन जाणार, ह्यानं गायींच्या जखमा लवकर भरणार. त्याच्यामध्ये फायब्रोलायटिक एन्झाईम्स आहेत, प्रोटिओलायटिक एन्झाईम्स आहेत, त्याच्यामध्ये ब्रोमेन, पॅपेन, रुटेन असे अनेक कंटेंट्स आहेत आणि त्याची एकदम जबरदस्त रिकव्हरी आपल्याला बसते. गायींचं लंगणं कमी होणार, गायी लंगडणार कमी, गायींच्या ह्या जखमा फास्ट भरतील. मार्केटमध्ये टिश्यू हिल नावाची गोळी आहे, टिश्यू एड नावाची गोळी आहे, सेराकाइंड नावाची गोळी आहे, अल्विरा कंपनीची कोलंबी नावाची गोळी आहे. अशा बऱ्याच कंपन्यांची बोलस मार्केटमध्ये उपलब्ध आहेत, सकाळ 3 संध्याकाळी 3. आणि सगळ्यात महत्वाचं व्हिटॅमिन B1, मी काय म्हणतोय, व्हिटॅमिन B1 थायमिन. का ते इंजेक्शन का महत्वाचं आहे मी तुम्हाला सांगतो. ते इंजेक्शन रक्तामधलं लॅक्टिक ऍसिडचं काउंट कमी करतंय. मी काय सांगतो, ते इंजेक्शन रक्तामधलं लॅक्टिक ऍसिडचं काउंट कमी करतंय. त्या इंजेक्शनचं नाव मी तुम्हाला सांगतो. मला वाटतं मार्केटमध्ये एकच फक्त प्युअर फॉर्म मधलं B1 म्हणजे एकट्या B1चं इंजेक्शन आहे. केअरवेट नावाची कंपनी आहे, केअरवेट. त्या कंपनीचं बेरिविन नावाचं इंजेक्शन आहे, बेरिविन. ते बेरिविन नावाचं इंजेक्शन आपल्याला ट्रीटमेंटच्या स्वरूपामध्ये आपल्या गायींना द्यायचं आहे. त्याच्यासोबत मी तुम्हाला सांगितलेल्या आता गोळ्या, पावडर, ह्या सगळ्या गोष्टी तर आपल्याला द्यायच्याच आहेत. त्याच्यासोबत आपल्याला काय द्यायचं आहे, प्रोबायोटिक्स द्यायचे आहेत, पोस्ट बायोटिक द्यायचे आहेत, किंवा बफर झालेली ऍसिडिटी कमी करण्यासाठी बफर सुद्धा आपण आपल्या गोठ्यामध्ये वापरू शकतो. आणि बफर मध्ये सध्या फार्मर पाऊच कारगिल कंपनीचा आहे, रुमिकॉन ऍडव्हान्स नावाचा. तर ते रुमिकॉन ऍडव्हान्स नावाचं बफर एकदम स्वस्त आहे आणि ते खायचा सोडा खाऊ घालण्यापेक्षा तुम्ही ते रुमिकॉन ऍडव्हान्स नावाचं जे बफर आहे ना, ते बफर तुम्ही आपल्या गोठ्यात मला वाटतं महिन्यातून किमान एक 7 दिवस तरी तुम्ही 7-8 दिवस वापरायला पाहिजे, 100% वापरायला पाहिजे. जिथं हाय इल्डर्स गायी आहेत, जिथं गोठ्याचा ऍव्हरेज 20-22 लिटर आहे, मी काय सांगतोय गोठ्याच्या ऍव्हरेजची गोष्ट करतोय मी, ज्या गोठ्यामध्ये 22 लिटर पेक्षा जास्त ऍव्हरेज आहे, 20 लिटर पेक्षा जास्त ऍव्हरेज आहे, त्या गोठ्यात 100% बफर वापरलं पाहिजे. आणि सध्या रुमिकॉन ऍडव्हान्स नावाचं बफर कारगिल कंपनीचं ते मार्केटमध्ये उपलब्ध आहे. ते प्रॉपर डोसिंगनं त्याचं काम आपण आपल्या गोठ्यामध्ये युटिलायझेशन आपल्या राशनमध्ये केलं पाहिजे. परत मुद्दा आलाय बॅलन्स्ड राशन. बघा मुद्दा किती महत्वाचा आहे. बॅलन्स्ड राशन ह्याच्यासाठी खूप महत्वाचं आहे. असे कॉम्प्लिकेशन्स येऊ नयेत आपल्या गोठ्यामध्ये. सबअक्यूट रुमिनल ऍसिडोसिस, रुमिनल ऍसिडोसिस किंवा ऍसिडिक इंडायजेशन, अल्कलाइन इंडायजेशन असे प्रॉब्लेम्स येऊ नयेत म्हणून आपल्या गोठ्याचं राशन बॅलन्सिंग सगळ्यात महत्वाचा विषय आहे. राशन बॅलन्सिंग वर तुम्हाला 5 मिनिटात सांगून होणार नाही. त्याच्यासाठी आपल्याकडं आपल्या महाराष्ट्रात अनेक तज्ञ आहेत. डॉक्टर दिनेश भोसले सर असतील, डॉक्टर शैलेश मदने सर असतील, असे अनेक तज्ञ आहेत जे माझ्यापेक्षा सुद्धा छान पद्धतीनं तुम्हाला राशन बॅलन्सिंग सांगू शकतात. माझ्या आयोजकांना विनंती आहे त्यांनी त्यांचं एखादं राशन बॅलन्सिंग वर आपल्या शेतकऱ्यांना, आपल्या मार्जिनल फार्मरला परवडेल असं राशन बॅलन्सिंग एक लेक्चर एक त्यांनी अरेंज करावं. किंवा मी सुद्धा येणाऱ्या काळात आपल्याला ह्याच्यावरती आपण चर्चा करू शकतो. इथं मला जास्त वेळ घ्यायचा नाही कारण मला अजून 2-3 मुद्दे कव्हर करायचे आहेत. सगळ्यात महत्वाचं ड्राय फॉडर. ड्राय फॉडरचं इन्क्लुजन आपल्या गोठ्यामध्ये असलंच पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, पंजाब आणि हरियाणामध्ये पशुपालकांनी जी क्रांती केली, ह्या दुग्ध व्यवसायामध्ये त्यांनी खऱ्या अर्थानं सोनेरी दिवस पाहिले. ती जी क्रांती घडलेली आहे ती ब्रीडिंगमुळे तर 100% घडले, नो डाऊट. पण पंजाब आणि हरियाणा मधलं जे ड्राय फॉडर आहे, जे ड्राय फॉडरचं इन्क्लुजन आहे ते ट्रिमेंडस आहे, ते आउटस्टँडिंग आहे. ती लोक चाऱ्याच्या बाबतीत कधीच कॉम्प्रोमाइज करत नाहीत. ज्या वेळेस आपल्या महाराष्ट्रातले अनेक शेतकरी पीडीएफला जातात, पीडीएफला जाऊन तिथं फक्त मशनी बघून आणि तो शो बघून यायचं नाही. पीडीएफला गेल्यानंतर आपण त्या परिसरातले किमान 5 तरी गोठे बघावेत.
मिशन प्रॉफिट मधल्या शेतकऱ्यांना तर मी आवर्जून सांगतोय, आपण किमान 5 गोठे असे बघावेत जिथं कुठल्या पद्धतीचा चारा खायला घातला जातो, जिथं चाऱ्याचं इन्क्लुजन कुठल्या पद्धतीनं केलं जातं. त्याच्यामुळं माझी सर्व पशुपालकांना नम्र विनंती आहे, आपल्या गोठ्यात जर रुमेनच्या बाबतीत जर कुठले कॉम्प्लिकेशन्स येऊ द्यायचे नसतील तर ड्राय फॉडर सगळ्यात महत्वाचा रोल प्ले करणार आहे. आणि आपण आपल्या IDFA जे प्रोजेक्ट हिरकणीवर काम चालू केलंय किंवा आपल्या गोठ्यामध्ये ज्या तयार होणाऱ्या हिरकणी आहेत त्यांच्या रुमेन डेव्हलपमेंटवर, म्हणजे आपल्या गोठ्यातली तयार होणारी जी कालवड आहे त्या कालवडीची रुमेनची डेव्हलपमेंट आहे ना, त्यात सगळ्यात मेजर जर कुणाचा रोल असेल तर तो ड्राय फॉडरचा आहे. लक्षात ठेवा, सगळ्यात मेजर रोल रुमेनची डेव्हलपमेंट किती फास्ट करायची, रुमेनचं डेव्हलपमेंट कसं करायचं, ह्याचा सगळ्यात मोठा रोल जर कोण प्ले करत असेल तर ते आपल्या गोठ्यातलं वाळलेला चारा रोल प्ले करतो. म्हणून आता रब्बीचा संपल्यानंतर जे काही तुम्हाला ड्राय फॉडर आपल्या गोठ्यामध्ये कलेक्ट करता येतील, चांगल्या क्वालिटीचे म्हणतोय मी, ते ड्राय फॉडर तुम्ही आपल्या गोठ्यामध्ये स्टोअर करून ठेवावेत. आणि राशन बॅलन्सिंग मध्ये आपण फक्त कॉन्सन्ट्रेटचं बॅलन्सिंग न करता कॉन्सन्ट्रेट आणि फॉडर या दोन्हींचं प्रॉपर बॅलन्सिंग केलं पाहिजे. ड्राय फॉडरचं इन्क्लुजन आपल्या जनावरांच्या चाऱ्यामध्ये असलं पाहिजे. त्यावेळेस हे प्रश्न चांगल्या पद्धतीने मिटू शकतात. आपल्या जनावरांच्या रिक्वायरमेंट नुसार आपण कुठल्या पद्धतीचा चारा देतोय, माझा मुरघास किती क्वालिटीचा आहे, ज्या मुरघासाचा पीएच ऍसिडिक आहे, मुरघासाचा बेस्ट पीएच हा 4.5 ते 4.8 मध्ये, जर मुरघासाचा पीएच 4.5 ते 4.8 मध्ये असेल तर आपण आपल्या गोठ्यात तयार केलेला किंवा विकत घेतलेला मुरघास हा बेस्ट क्वालिटीचा आहे. ज्या मुरघासाचा पीएच त्याच्यापेक्षा खाली येतोय, जिथं ऍसिडिक सायलेज खाऊ घालतोय आपण, तिथं अजून जास्त आपल्याला कॉम्प्लिकेशन्स येणार. ज्या गोठ्यामध्ये बार्ली तुम्ही जास्त प्रमाणात खाऊ घालताय त्या गोठ्यामध्ये सुद्धा जास्तीत जास्त प्रॉब्लेम आपल्याला येणार. तर आपल्या गोठ्यातल्या चारा आणि पशुखाद्य हे कुठल्या क्वालिटीचे आहेत बघून आपल्या जनावरांना आपण टॉक्झिन बाइंडर्स दिले पाहिजेत. आणि एका नवीन कन्सेप्टवर आपण काम गेलं पाहिजे. तो कन्सेप्ट म्हणजे एन्झाईम नावाचा कन्सेप्ट आहे. हे एन्झाईम्स हे मॅजिक्स आहेत जनावरांसाठी. एन्झाईम्स हे जनावरांसाठी जादू आहे. ती जादू जनावरांच्या पोटामध्ये जाऊन एका वेगळ्या लेवलचं काम करू शकते. त्याच्यामध्ये आज मार्केटमध्ये बऱ्याच प्रकारचे एन्झाईमचे प्रिपरेशन्स उपलब्ध आहेत. आपले सगळ्यांचे गुरु शैलेश मदने सर एका जगातल्या चांगल्या एन्झाईमच्या कंपनीमध्ये आज सर तिथं आपला एक वेगळा ठसा उमटवत आहेत आणि एन्झाईम्सवर एक चांगलं काम करत आहेत. तर त्यांच्या कंपनीचे डायजिग्रेन रुमिमॅक्स किंवा बोविफर्म असे 1-2-3 एन्झाईम बेस्ड प्रोडक्ट आहेत जे रुमेनमध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम करतात, जे रुमेनचा परफॉर्मन्स वाढवतात, रुमेनच्या मायक्रोबचा परफॉर्मन्स वाढवतात आणि त्याच्यामुळं दुधामध्ये सुद्धा वाढ दिसून येते, दुधाच्या क्वालिटीमध्ये सुद्धा वाढ दिसून येते. तर असे एन्झाईमचे प्रिपरेशन सुद्धा आपण आपल्या हेल्दी रुमेनसाठी वापरले पाहिजेत, ज्याचा फायदा आपल्याला मिशन प्रॉफिट साठी होणार आहे. आणि हा थंब रूल मी तुम्हाला लास्ट टाइम सांगितला होता, जे आपण टोटल ड्राय मॅटर एकूण शुष्क पदार्थ देतोय त्यातलं 2/3 रफेज दिलं पाहिजे म्हणजे चारा आणि 1/3 कॉन्सन्ट्रेट दिलं पाहिजे रफली. ह्यालाच राशन बॅलन्सिंग म्हणतात, बाकी काय नाही. लक्षात ठेवा, त्याच्यावर एक सेपरेट लेक्चर जेव्हा होईल. पण हे नीट ऐका, राशन बॅलन्सिंग म्हणजेच नथिंग बट हे स्लाइड 2/3 चारा आणि 1/3 पशुखाद्य झालं राशन बॅलन्सिंग. आणि त्या 2/3 चाऱ्यामध्ये परत म्हणजे समजा 100तलं 3 भाग केलं, 33 99 झालं समजा, तर त्यातलं 66 चारा गेला पाहिजे आणि राहिलेलं 34 कॉन्सन्ट्रेट गेलं पाहिजे. आता त्या 66चं परत 3 भाग केलं, 22 तर त्यातलं 44 ड्राय फॉरेस्ट गेलं पाहिजे आणि 22 ग्रीन फॉरेस्ट गेलं पाहिजे. पण आपण उलट करतोय. लक्षात ठेवा, आपल्याकडनं 44 कधी ड्राय फॉडर जाऊ शकत नाही, परंतु किमान 1/3 तरी ड्राय फॉडरचं इन्क्लुजन आपल्या गोठ्यांमधल्या जनावरांच्या चाऱ्यामध्ये असलं पाहिजे.
मला वाटतंय आपण सब ॲक्यूट रुमेनल ऍसिडोसिस, त्याच्यामुळे होणारा लेमनेस लॅमिनायटिस झाल्यानंतर काय करायचं त्याच्यावर पण आपण ट्रीटमेंटची चर्चा केलेली आहे. त्याच्यानंतर होऊ नये म्हणून आपण आपल्या गोठ्यांमध्ये आपल्या जनावरांच्या खाद्यामध्ये प्रोबायोटिक्स, पोस्टबायोटिक्स, बफर ह्याचं जर इन्क्लुजन रेग्युलर बेसिसवर करत गेलो तर हे कॉम्प्लिकेशन्स होणार नाहीत. जर राशन बॅलन्सिंग जर केलं तर हे प्रॉब्लेम होणार नाहीत. म्हणजे आपण होणार नाहीत ह्याच्यावर पण चर्चा केली आणि सध्या जी जनावरं सफर करतायत त्याच्यावरती पण आपण चर्चा केली. तर मला असं वाटतंय की आतापर्यंत आपलं जे डिस्कशन आहे ते तुम्हाला सगळ्यांना समजलं असेल अशी मी आशा करतो आणि मी इथं थांबतो. आपल्या कुणाचे काय प्रश्न असतील तर त्या प्रश्नांवर आता आपण चर्चा